एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम. ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही. द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नमस्कार. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयीच्या या विशेष सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आपण या सत्संगामध्ये महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती आणि तिच्या मागील अध्यात्मशास्त्र समजून घेणार आहोत. आता आपण पाहूया श्राद्धीय भोजनाची पूर्वसिद्धता. श्राद्धविधीसाठी देवस्थानी आमंत्रित ब्राह्मणाला पूर्वाभिमुख बसवावे, त्यांना देवब्राह्मण म्हणतात. तसेच पितृस्थानी आमंत्रित ब्राह्मणाला उत्तराभिमुख बसवावे, त्यांना पितरब्राह्मण म्हणतात. देवब्राह्मणाच्या समोर भोजनासाठी केळ्याचे पान ठेवण्यासाठी यवोदकाने नैऋत्येकडून ईशान्येकडे जात घड्याळाच्या काट्याच्या सुलट दिशेने फिरवत चौकोनी भरीव मंडल काढावे. चौकोनी मंडल देवतांच्या गतीला पूरक असते. पितर ब्राह्मणाच्या समोर तिलोदकाने गोल भरीव मंडल हात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवत काढावे. पितरांचे भ्रमण वर्तुळाकार आणि घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने असल्याने असे मंडल त्यांच्या गतीला पूरक असते. देवब्राह्मण आणि पितरब्राह्मण यांच्यासमोर केळ्याचे पान ठेवतात. पानाच्या वरील बाजूला पानाच्या खाली आणखी एक छोटे आडवे केळ्याचे पान ठेवतात. याला आधारपत्र असे म्हणतात. त्यामुळे पाताळातून प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक लहरींपासून अन्नाचे रक्षण होते. अनिष्ट शक्तींनी भोजनात व्यत्यय आणू नये यासाठी पितरब्राह्मण आणि देवब्राह्मण यांच्या पानांभोवती भस्माचे मंडल काढावे. प्रथम पितरब्राह्मणासाठीच्या केळ्याच्या पानाभोवती घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने, तर नंतर देवब्राह्मणासाठीच्या केळ्याच्या पानाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने भस्माचे मंडल घालतात. याला पिशंगी असे म्हणतात. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते. अशाच एका चित्राद्वारे आपण पाहूया श्राद्धविधीमध्ये ब्राह्मणांच्या पानांभोवती पिशंगी म्हणजे भस्माचे मंडल काढण्याचे महत्त्व. हे चित्र सद्गुरू सौ अंजली गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांना प्राप्त झालेल्या ज्ञानावर आधारित आहे. केळ्याच्या पानाभोवती
भस्माचे मंडल काढल्याने त्यातून तेजतत्वाच्या ज्वाळा प्रक्षेपित होतात. श्राद्धविधीच्या ठिकाणी येणाऱ्या पितरांच्या लिंगदेहाभोवती रजतमयुक्त आवरण असते. भस्मातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्म अग्निज्वाळामुळे पितरांच्या लिंगदेहाभोवती असलेले रजतमयुक्त आवरण नष्ट होते. आवरण नष्ट झाल्याने पितरांचे लिंगदेह हलके होऊन श्राद्धस्थळी सहजतेने येऊ शकतात. त्यानंतर कुलदेवता, घरचे देव, गाय इत्यादींसाठी पाने मांडली जातात. सुवासिनीस भोजन असेल तर तिच्यासाठीही पाण्याचे गोल भरीव मंडल हात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरवत काढावे. आता आपण वळूया श्राद्धविधीतील पुढील टप्प्याकडे. आता आपण पाहूया महालय श्राद्धविधीतील अग्नवकरण. अग्नवकरण म्हणजे अग्नीमध्ये आहुती देणे. प्रथम अग्नीला प्रिय असे तूप तुळशीच्या पानांनी देवब्राह्मण आणि पितरब्राह्मण यांच्यासाठी ठेवलेल्या केळ्याच्या पानांच्या मध्यभागी लावावे. यामुळे पानाची शुद्धी होते. श्राद्धकर्त्याने पितर ब्राह्मणाच्या समोर बसून एका छोट्या केळ्याच्या पानावर घेतलेल्या भातावर तूप घालावे. दर्भाच्या सहाय्याने या भाताचे 2 भाग करावेत. श्राद्धकर्त्याने दर्भरूपी अग्नीची स्थापना पितर ब्राह्मणाच्या उजव्या हातावर करावी. श्राद्धकर्त्याने उत्तरेकडील भातातील मधला भाग आपल्या उजव्या हातात घ्यावा. त्याला डाव्या हातातील दर्भाने तूप लावून तो भात पितर ब्राह्मणाच्या हातात ठेवावा. ही एकूण कृती म्हणजे सोमस्वरूपी पितरांना आणि अग्नीला दिलेली आहुती आहे. अग्निसोमात्मकम जगत हा वेदांनी सांगितलेला नियम आहे. त्याचा अर्थ आहे अग्नितत्वामध्ये सोमतत्वाची आहुती पडल्यामुळे या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या संबंधीच्या विविध घटना घडतात. अग्नवकरण विधीमध्ये दर्भरूपी अग्नीमध्ये भाताची सोमतत्वरूपी आहुती पडल्यामुळे पितरांना अन्नांश पोहोचतो. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.